तुम्हाला मालिके क्षेत्राने पण कधी नाराज नाही केलं. अनेक गोष्टी तुम्हाला दिल्या, मग ते हिंदी असो मराठी हो, असो, हो. आणि तुम्ही त्याच्यात रमलात पण. अनेक कलाकार रमत नाहीत, नाही, पण हो. अशोक सर तुम्ही रमलात. तुम्ही अनेक कामं टेलिव्हिजनवर केली आणि सातत्याने करताय. या टेलिव्हिजन या माध्यमाकडे तुम्ही पहिल्यांदा कसं पाहिलं तो? म्हणजे असं बच्चन साहेब म्हणतात की इट वॉज नॉट अ ड्रीम, आय वर्क, आणि मग ते मोठं चित्र जे काढलं. म्हणजे ते तुमच्या बाबतीत पण घडलं असेल ना, की जेव्हा तुम्ही सुरू केलं तेव्हा हे छोटा इडियट बॉक्स आज सगळ्यांच्या घरात सगळ्यात मोठा बॉक्स आहे. बॉक्स हे कसं काय तुम्ही जाणवलं की हे उद्या उडून खूप मोठं होणार आहे? खरं सांगायला गेलं तर म्हणजे आता आकडा म्हणाल तर 175च्या वर सिनेमा ॲज अ मेन लीड. एक्झॅक्टली. आणि मालिकांमध्ये मी म्हणेन की हा रेकॉर्ड असेल. कदाचित चुकीचं बोलत नाही मी, पण माझ्यापेक्षा सिनियर जेवढे ऍक्टर्स आहेत त्यांनी पिक्चर्स जास्ती केले असतील, पण मालिका माझ्या 106 मालिका झाल्या सगळ्याच. म्हणजे आता जी शेवटची मालिका होती झीची, सारं काही तिच्यासाठी, ही माझी 106वी मालिका. आता हा प्रश्न पडेल लोकांना आणि इंडस्ट्रीला की अरे अशोक शिंदे फिट दिसत आहेत, 106 मालिका. बरं 106 मालिका सुद्धा कशा? 100-150च्या नाही. अवघाची संसार 1200 झीची, मिनिमम 700. पुढचं पाऊल 1000च्या वर, नंतर आमची स्वप्नांच्या पलीकडे 1300. अशा अनेक मालिका.